नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कंबाईनच्या इकॉनॉमिक्सच्या सिरीज अंतर्गत। आज आपल्याला बघायचं आहे 2020च्या असलेल्या कंबाईनच्या एक्झाम मध्ये पर्टिक्युलर इकॉनॉमिक्सच्या ओरिएंटेशनने कशा प्रकारचे क्वेश्चन्स आलेले आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस पण आपण त्यावेळेस भाष्य केलं होतं की तुमचा कॉन्सेप्च्युअल आणि तुमचा असलेला फॅक्च्युअल डेटा हा तुम्हाला मुखतगत असायला पाहिजे। कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला त्या संकल्पनेच्या परिभाषेमध्ये आणि बाजूच्या असलेल्या पेरिफेरल गोष्टीमध्ये काय काय गोष्टी विचारल्या जातील ते तिथं विचारणार आणि फॅक्च्युअल मध्ये टू द पॉइंट्स विचारणार आहे। मग त्या प्रकारचा असलेला हा पहिला क्वेश्चन जो की इकॉनॉमिक्स मध्ये आलेला आहे, त्याचा क्वेश्चनचा काय सांगतोय की हरित क्रांतीनंतर डॅश डॅश हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला तर पहिली गोष्ट माहिती पाहिजे की हरित क्रांतीच्या माध्यमातून भारत देशाने बऱ्यापैकी स्वतःच्या असलेल्या अन्नधान्याच्या पूर्ततेबद्दल एक व्यवस्थितरित्या स्वतःच्या असलेला बेंचमार्क तयार केलेला आहे। ज्यावेळेस आपण म्हणतो की 1966 ला हरित क्रांतीचा उगम झाला किंवा हरित क्रांतीने आपण त्या प्रकारे पिकांमध्ये असेल किंवा अन्नधान्यामध्ये असेल एका प्रकारची नवीन क्रांती आणली आणि त्या नवीन क्रांतीमुळे आपल्याकडे जे फूड ग्रेनची सेल्फ सफिशियन्सी होती ती सेल्फ सफिशियन्सी बऱ्यापैकी आपण अचीव्ह केलेली आपल्याला दिसून येते। मग ह्या हरित क्रांतीचे असलेले जनक जर भारताच्या संदर्भात बघायला गेलं तर स्वामीनाथन आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भात बघायला गेलं तर त्यावेळेस आपल्याकडे असलेले नाईक साहेब, अशा पद्धतीने ह्या दोघांनी मिळून भारताचा आणि महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये हरित क्रांतीच्या बऱ्यापैकी काही गोष्टी ऍक्टिव्हिटीज केलेल्या होत्या। मग त्याच्या अंतर्गत आपल्याला मुख्यतः दोन पीक असलेल्या समजून येतात, एक आहे तांदूळ आणि दुसरा आहे गहू। परंतु याच्यामध्ये आपल्याला एक मुख्य गोष्ट बघायची आहे की त्यांनी विचारलेलं काय आहे, हरित क्रांतीनंतर डॅश डॅश हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे। आता उत्पादन वाढ दर्शविणारे आहे, शब्द तिथं वाढ दर्शविणारे आहे उत्पादन। मग अशा वेळेस आपल्याला सगळ्यात पहिले महत्वाचं येतं डोक्यामध्ये गहू, कारण की काय की नॉर्मन बोरलॉग यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बुटक्या जातीच्या गव्हाचं असलेलं पेरणी करून मेक्सिकोमध्ये त्याचं असलेलं संक्रमण हे भारताच्या देशी गव्हासोबत केलं आणि स्वामीनाथन समितीनी किंवा स्वामीनाथननी त्या ओरिएंटेशननी आपल्याकडचं असलेल्या भूभागाला कसं सुटेबल होईल आणि पंजाब आणि तुमचा असलेला नॉर्थ वेस्टचा पोर्शन त्याच्या अंतर्गत ह्या हरित क्रांतीचे बीजे रोवण्यात आली आणि बऱ्यापैकी भारताने त्याच्यामध्ये अचिव्हमेंट करून गहू ह्या गोष्टीमध्ये सर्वात जास्त काय केलेलं आहे, उत्पादन केलेलं आहे। हरित क्रांतीची कधीची आहे, 1966 ची आहे। म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो की योजनेना सुट्टी होत्या तर त्यावेळेस म्हणजे 66 ते 69 अंतर्गत तर त्यावेळेस हा प्रकारचा असलेल्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या। आणि याच्या पहिले जर आपण बघायला गेलं तर आपल्याकडचा असलेला भीषण दुष्काळ असेल, 62 आणि 65 युद्ध असेल, या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी अन्नाची असलेली कमतरता भारताला भेडसावत होती आणि देवकृपेने आपल्याला ह्या गोष्टीच्या माध्यमातून बऱ्यापैकी इथं स्थिरता प्राप्त झाली हरित क्रांतीमुळे। आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला पुढे बघायचं आहे की व्हाईट रिव्होल्युशन काय आहे, हे जसं ग्रीन रिव्होल्युशन आहे तशा प्रकारे सप्त रंगीच्या स्वरूपात असलेलं आपल्याला क्रांत्या सगळ्या माहिती असणं गरजेचं आहे। मग हा अभ्यासाचा तुमचा नक्की भाग असायला पाहिजे की तुमच्या ह्या पुढच्याही गोष्टी मग व्हाईट कलरची काय आहे, ग्रे कलरची काय, ऑरेंज कलरची रिव्होल्युशन काय आहे, हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। पुढचा क्वेश्चन मित्रांनो बघा, काय राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, काय राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा नरेगा ज्याला आपण म्हणतो डॅश डॅश ह्या अधिनियमित झालेला आहे किंवा तो ऍक्ट कधी पास झालेला आहे। बघा आपल्याकडं सगळ्यात महत्वाचं असलेलं रोजगार क्षमतेमध्ये असलेली उत्पादकता ही आपल्याला जेव्हा भेडसावती तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येते की भारतासारख्या विकसनशील देशामध्ये सगळ्यात मोठी प्रॉब्लेम्स म्हणजे काय आहे, अनएम्प्लॉयमेंट। मग ह्या अनएम्प्लॉयमेंटला दूर करण्यासाठी आणि दुष्काळ परिस्थितीमध्ये सामान्य व्यक्तीच्या हातामध्ये 100 दिवसाची गॅरंटेड स्वरूपातली असलेली एक रोजगार क्षमता निर्माण व्हावी, त्यासाठी 2005 ला काय 2005 ला अशा प्रकारचा असलेला कायदा बनवला, त्याला नाव दिलं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा। नंतर त्याला 2009 मध्ये कधी विद्यार्थी मित्रांनो 2009 मध्ये महात्मा गांधीच्या असलेल्या जन्मदिनी त्याला MG नरेगा म्हणून नाव देण्यात आलं। काय आलं, MG नरेगा म्हणून तिथं नाव देण्यात आलं। मग अशा प्रकारचा असलेला हा संदर्भ आपल्याला दिसतोय की ह्या MG नरेगा अंतर्गत जर कोणताही व्यक्ती जर कुटुंबातला अडल्ट व्यक्ती किंवा ज्याला आपण तो प्रौढ व्यक्ती हा काय असणार आहे, इलिजिबल असणार आहे, त्याला 100 दिवस कोणत्याही प्रकारचं असलेलं तिथं गॅरंटेड वर्कचं तिथं दिल्या जाणार आहे। अलॉंग विथ दॅट त्याला जर 5 किलोमीटरच्या दारेवर असेल किंवा 5 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर त्याला भत्ताही दिला जातो किंवा सुट्टी जर देत असेल किंवा शासनाकडे त्या प्रकारची कामं नसेल तर त्या व्यक्तीला त्या प्रकारचं असलेलं तिथं भत्ताही दिला जातो, महागाई भत्ता असेल किंवा आपण असं म्हणू ऍब्सेंटी भत्ता। अशा विविध प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून ही MG नरेगा एक सक्सेसफुल
एक योजना म्हणून आपण बघू शकतो की ज्याच्या माध्यमातून आज बऱ्यापैकी लोकांना म्हणजे मुख्यतः अनस्किल लोक ज्याला आपण म्हणतो की ज्यांना कौशल्य आधारित असलेल्या गोष्टीवर भर देता येत नाहीये अशा प्रकारच्या लोकांसाठी हा एक चांगला प्रोग्राम गव्हर्नमेंटने इनिशिएट केला होता इन द इयर ऑफ 2005 आणि आफ्टरवर्ड्स त्याला गांधीजींचं असलेलं नाव म्हणजे 2009 ला अशा प्रकारे एमजी नरेगा म्हणून घोषित केलंय. मग याचं उत्तर काय आहे? सप्टेंबर 2005 आहे विद्यार्थी मित्रांनो. येते लक्षात? चलो नेक्स्ट आहे पुढचा क्वेश्चन, तो म्हणजे काय? खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही लॉजिकलीही 100% क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मी तुम्हाला अजूनही सांगतो, जिथं तुमची फॅक्च्युअल डेटा असेल तो फॅक्च्युअल डेटा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कॉन्सेप्च्युअल डेटा माहिती असणं गरजेचं आहे. कधी कधी ह्या दोन गोष्टीच्याही बियॉन्ड जाऊन तुमच्या असलेल्या क्वेश्चन मध्ये तुम्ही लॉजिक लावूनही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जसं की हा क्वेश्चन लॉजिकनेही लावू शकत होते, जर भले की तुम्हाला माहित नसेल मग अशा वेळेस जर तुम्ही फक्त त्यांचे ऑप्शन जरी बघितले तरी बऱ्यापैकी त्याचं क्वेश्चन डील करता येऊ शकतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, परत क्वेश्चन वाचतो. काय? खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाहीये? देयता म्हणजे काय? लायबिलिटीज आहे. लायबिलिटीज असल्यामुळं साहजिकच आहे आपल्याला ते कंपल्सरी पेड करणं गरजेचं असतं. मग त्यावेळेस ही देयता जी आहे ती देयता केंद्र सरकारची कोणती आहे आणि थकीत स्वरूपातली कोणती आहे यावेळेस भाष्य केलं गेलंय. तर पुढे त्याने विचारलेलं काय? कोणती देयता नाहीये. मग इथं आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला ऑप्शन मध्ये काय दिसतंय? एक तर काय आहे? अंतर्गत कर्ज आहे, दुसरं ऑप्शन आहे बाजार कर्ज आहे, तिसरं ऑप्शन आहे कोषागार विपत्रे आहे आणि लास्टला काय आहे? विदेशी मदत. आता एक ऑब्झर्व जर केलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला काय 100% दिसून येते की कर्ज जिथं असणार आहे त्या कर्जाच्या मागे लायबिलिटीज ही येणार म्हणजे येणार. म्हणजे कर्ज घेतलं तर आपल्याला ते परत फेड करावीच लागते. म्हणून साहजिकच आहे नाही स्वरूपात क्वेश्चन असल्यामुळं हे तर दोन ऑप्शन कसेही कटले. नंतर काय येतं? ट्रेजरी बिल्स आहे. ट्रेजरी बिल्स म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो की जिथं गव्हर्नमेंटला पैशाची असलेली पूर्तता होत नसेल किंवा त्याची असलेल्या पैशाची कमतरता असेल तर हे ट्रेजरी बिल एका प्रकारचं असलेल्या मार्केटमध्ये तिथं आणल्या जातं आणि लोकांकडून पैसा हा गव्हर्नमेंट जवळ येतो. म्हणजे गव्हर्नमेंटला जर पैशाची गरज असेल तर ट्रेजरी बिल काय केलं जातं? इश्यू केल्या जातं आणि इश्यू करून मार्केटमधला पैसा हा सोक केला जातो आणि गव्हर्नमेंट त्या पैशाचा काय करू शकतात? विनियोजन करू शकतात, त्याचा असलेला उपयोग करू शकतात. मग अशा प्रकारचं असलेली ही ट्रेजरी बिल्स परत रिटर्न मध्ये त्या संदर्भामध्ये लोकांना द्यावी लागते आणि मार्केटमधला पैसा परत तिथे द्यावा लागतो. म्हणजे हा नसू शकत नाही, म्हणजे याला पण त्या प्रकारे द्यावंच लागणार आहे. पुढचं काय आहे? विदेशी मदत. आता नावातच काय आहे बघा, फॉरेन एड आहे. ज्यावेळेस आपल्याला असं म्हणतो की एखादं नॅचरल कॅलिमिटीज येत असेल किंवा कोणत्याही स्वरूपातली असलेली आपल्याला आपत्ती येत असेल आणि ह्या आपत्तीच्या गोष्टीमध्ये आपल्याला जर फॉरेन कंट्रीनी एखाद्या वेळेस मदत म्हणून आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीला मला मदत भेटली किंवा मदतीच्या स्वरूपाच्या माध्यमातून ती मदत आहे आणि ती कदाचित मला नाही दिलं तरीही चालतं. मग अशा स्वरूपातले असलेल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी दिसताय हे तुम्हाला काय नाहीये? देयता नाहीये. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे? 4 क्रमांकाचं ऑप्शन म्हणजे विदेशी मदत ही मदत असती. मग आता इथं विदेशी स्वरूपातलं कर्ज घेतलं तर द्यावं लागणार आहे, परंतु मदत देत असेल तर मदत रिटर्न करायची गरज नाहीये. परंतु ह्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीमध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे कोणतं ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो? विदेशी मदत म्हणून काय आहे? कन्सिडर आहे. आता बघा पुढचा क्वेश्चन सगळ्यात महत्वाचा आहे, कॉन्सेप्च्युअल आहे. इथं तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 14 फायनान्स कमिशन्स आणि 15 फायनान्स कमिशन्स याच्यावर कंटिन्युअसली क्वेश्चन्स येत आहे. फायनान्स कमिशन आणि FRBM ऍक्ट हा एका आयोगाचा आवडतीचा आता एक गाभा झालेला आहे. म्हणजे तुम्हाला तो गोष्ट वाचणं आणि त्याचा अभ्यास करणं हे कंपल्सरी झाल्यासारखं आहे. आता आपल्याला लवकरात लवकर बघायचं आहे की ह्या 14 फायनान्स कमिशननी काय काय रिकमेंडेशन दिलेलं आहे. बघा काय 14व्या वित्तीय आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन म्हणजे परत कोणता कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो? FRBM ऍक्ट आहे. या कायद्याला खालीलपैकी कोणते पर्याय सुचवलेला आहे? खालीलपैकी कोणते कोणते पर्याय त्यांनी सुचवले होते? मग पहिला पर्याय काय आहे? वित्तीय एकत्रीकरण निधी स्थापन करणे, बघू. त्याच्यानंतर आहे वित्तीय तूट, त्याच्यानंतर महसूल आणि कर्ज व्यवस्थापन, ओके. त्याच्यानंतर काय आहे? कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण 14 फायनान्स कमिशन म्हणतो तर त्यावेळेस आपल्याकडे असलेलं NK सिंग काय आहे? NK सिंग हे व्यक्ती होते जे की फिनान्स कमिशनचे असलेले त्यावेळेस असलेले ह्या पर्टिक्युलर गटासाठी अभ्यास गटासाठी त्यांना नेमलं होतं. तर त्यांनी विविध प्रकारच्या रिकमेंडेशन जेव्हा दिले तर त्यांनी FRBM ऍक्ट जो आहे म्हणजे सध्याचा जो आपल्याकडे फिस्कल
रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट जो ऍक्ट आहे तो ऍक्टला कर्टेल करायला पाहिजे, म्हणजे तो समाप्त करायला पाहिजे आणि त्याच्याऐवजी अशा प्रकारचा नवीन म्हणजे काय आहे डेप्ट सिलिंग अँड द फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन्स हा काय आणला पाहिजे, नवीन ऍक्ट आणला पाहिजे असं त्यांनी रिकमेंडेशन तिथं दिलेलं आहे. आता पहिली गोष्ट मूळ मुद्दा म्हणजे काय की आपल्याला एफआरबीएम कायदा काय आहे तो आपल्याला समजणं गरजेचं आहे. एफआरबीएम ऍक्ट कधीचा आहे 2003 चा आहे, परंतु क्वेश्चन परत तिथं विचारला जातो कधीपासून इम्प्लिमेंट आहे, तर कधीपासून इम्प्लिमेंट आहे तर 2004 पासून त्याची इम्प्लिमेंटेशनची पॉलिसी आहे. एफआरबीएमचा ऍक्टचा मेन उद्देश काय होता की गव्हर्नमेंटनी किती टक्केपर्यंत काय घेतलं पाहिजे, कर्ज घेतलं पाहिजे. बघा जीडीपीच्या ओरिएंटेशननी किती कर्ज घेतलं पाहिजे अशा प्रकारचे असलेले बंधनं घालून देणारा हा एफआरबीएम ऍक्ट होता की ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुमचं असलेलं मॅक्झिमम किती पर्सेंट ऑफ युअर जीडीपी 3%. किती विद्यार्थी मित्रांनो 3% हा जीडीपीचे असलेलं तुम्ही कर्ज घेऊ शकता. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून तिथं पर्सेंटाईल तिथं सांगितलं होतं आणि तुमचं असलेलं रेव्हेन्यू डिफिसिट काय, रेव्हेन्यू डिफिसिट म्हणजे महसुली तूट ही कितीपर्यंत करणे, तुमची असलेली 0% पर्यंत करणे हा त्याचा मूळ मुद्दा होता एफआरबीएम ऍक्टचा. परंतु एन के सिंगनी एक अभ्यास गट बसवला, एन के सिंगच्या अध्यक्षाखाली अभ्यास गट बसवला आणि त्यांनी ऑब्झर्वेशन केलं तर त्यांनी सांगितलं की आता एफआरबीएम ऍक्टचा असलेला जो संदर्भ आहे तो कदाचित आता दिवसेंगणित त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. परिणाम स्वरूप त्यांनी त्या प्रकारचं असलेलं एक नवीन लेजिस्लेशन त्याला नाव काय दिलं, डेप्ट सिलिंग अँड द फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन. डेप्ट सिलिंग म्हणजे काय, कर्ज घेण्याची असलेली मर्यादा, काय कर्ज घेण्याची असलेली मर्यादा, कॅप लिमिटेशन्स किती असायला पाहिजे. मग अशा प्रकारचं असलेलं तिथं त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग अशा वेळेस तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे 4 क्रमांकाचं, कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा म्हणून अशा प्रकारचा आहे. कदाचित आता ह्या नवीन जो कायदा असणार आहे किंवा नवीन कायद्यामध्ये काही परिवर्तन होणं जो आपण जर स्वीकृत केलं तर याच्यामध्ये ह्या सगळ्याच गोष्टी इनबिल्ड केल्या जाणार आहे. मग अशा वेळेस असलेला हा क्वेश्चन आणि त्याचा असलेला संदर्भ. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, काय सांगितलेलं आहे, भारत हा जगातील सर्वात मोठा डॅश डॅश उत्पादक देश आहे. आता इथं शब्द काय वापरला विद्यार्थी मित्रांनो, शब्दांना फोकस करायचा, तो म्हणजे काय उत्पादक देश आहे. आता एक आपल्याला लक्ष घेतलं पाहिजे किंवा ज्या पद्धतीने आता आयोग क्वेश्चन विचारताय तर साहजिकच त्याच्यामधले काही क्वेश्चन्स हे रिपीट मध्ये आहे, परंतु तरी पण आपल्याकडे असलेल्या ह्या नवीन क्वेश्चनला जर आपल्याला डील करायचं असेल तर लॉजिकनीही डील करू शकतो. मग त्याच्यामध्ये हा परत एक क्वेश्चन येतोय, ज्यावेळेस आपल्याला बघता येतं की भारत हा जगातील विचारलेला आहे आणि सर्वात डॅश डॅश उत्पादक देश आहे, साहजिकच आहे त्याचं उत्तर काय असणार आहे, ताग असणार आहे. भारतासोबत बांगलादेश पण आता साहजिकच आहे, तागाचं जे ज्यूट म्हणतो आपण, ज्यूट मॅन्युफॅक्चरिंग किंवा ज्यूट असलेलं त्या प्रकारचं, मग तागाची असलेली पहिली गिरणी पण अशा प्रकारच्या असलेल्या तुमच्या बेंगाल, बिहार, ओरिसा ह्या पट्ट्यामध्ये त्यावेळेस चालू झाली होती. मग अशा वेळेस तिथं तागाचं मॅन्युफॅक्चर हे फार मोठ्या प्रमाणात होतं आणि आज गायापर्यंत किंवा आजपर्यंत ह्या तागाचं असलेलं उत्पादन हे सगळ्यात काय आहे, मोठं आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण दुसऱ्या क्रमांकाचं बघायला गेलं तर पहिला क्रमांक काय येतो, ताग येतो, दुसरा काय येतो, साखर येतो. त्यामध्ये साखर जर जगाच्या स्तरावर बघायला गेलं तर ब्राझील आहे. कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील आहे. सिमेंट आणि लोहमध्ये चायना आपल्याला इथं काय दिसतोय, त्या प्रकारचं प्रोडक्शन हाऊस आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये आपण पण इथं 2 नंबरवर आहे, 2 नंबरवर पण इथं आहोत. मग हे लक्षात ठेवायचं की भारताचं असलेलं सगळ्यात मोठं प्रोडक्शन काय आहे, ताग म्हणून आपल्याला बघता येतो. आलं लक्षात. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा आहे फॅक्च्युअल डेटा की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असणं म्हणजे गरजेचंच आहे. आता इथं गमतीचा भाग असा आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही थोडं बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टीची असलेली माहिती जागीच तिथं सापडणार आहे. प्रत्येक गोष्ट पाठ करण्याची गरज नाही पडत विद्यार्थी मित्रांनो. तिथं क्वेश्चन आल्यानंतर गडबडून जायचं नाही, विचारलं काय आणि तिथं फोकल पॉइंट कोणता असायला पाहिजे ते तिथे लक्षात घ्या. बघा काय विचारलंय, 1950 ते 51 ते 2013-14. आता फोकस कुठे करायचं विद्यार्थी मित्रांनो, हे कुठून सुरुवात झाली ते घेणं देणं नाही, तर कुठं एंड झालंय त्याला महत्व आहे. 2013-14 मध्ये या काळातील भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील, एवढं वाचायच्या पेक्षा लगेच समजून घ्यायचं की तुमचा जीडीपीच्या असलेला कॉन्ट्रीब्युशन मध्ये कोणत्या क्षेत्रांचा, द्वितीय क्षेत्राचा असलेला हिस्सा किती आहे, हा क्वेश्चन कंटिन्युअसली विचारला जातं. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र ह्या 3 क्षेत्रांचं असलेलं जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, एम्प्लॉयमेंट रेशो मध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आहे, हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्यामुळे हे तुम्हाला माहित नाही असं समजून जाणार नाही, हा अभ्यासाचा आपला काय आहे
महत्वाचा गाभा आहे, त्यामुळे तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यांनी काय विचारलं, 2013-14 मध्ये जीडीपी मध्ये द्वितीय क्षेत्राचा वाटा किती? सिंपल आहे. मग आपल्याला काय दिसून येतं, 16.6 ते 26.2 ह्या प्रकारचं आहे. म्हणजे 16.6 हे कधीच होतं, 1950 ते 51 मध्ये होतं, जे की वाढून किती झालेलं आहे, 13-14 मध्ये 26 झालेला आहे. किती झालेला आहे? 26 झालेला आहे. मग अशा वेळेस आपण आत्ताचा विचार करायला गेलं तर 2021 मध्ये जर याचा विचार करायला गेलं तर ऍग्रिकल्चर सेक्टर झालेलं आहे 16%, त्याच्यानंतर तुमचं असलेलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर झाले 29% आणि त्या प्रकारचं सर्व्हिस सेक्टर झाले आहे नियर टू बी 54%. मग अशा प्रकारचं असलेलं हे आत्ताची आकडेवारी की ज्याच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय काय, परत 2020-21 मध्ये आपल्याकडचं असलेल्या सेवा क्षेत्रांची असलेली भूमिका ही वाढताना आपल्याला दिसून येते की जी की नियर टू बी किती आहे, 29% आहे. काही पुस्तकामध्ये 28 पॉईंट समथिंग दिलेलं आहे, काही ठिकाणी 29 आहे. रफली जर आपण बघायला गेलं तर 29 तिथं आपल्याला म्हणता येऊ शकतं. लॉजिक लावूनही तुम्ही त्या प्रकारचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. बघा इथं तुमचं असलेलं 59 होऊ शकत नाही, 59 तर आत्ता सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे, त्यामुळे 36 पॉईंट होऊ शकत नाही. इथं काय आहे, त्या प्रकारे 26.2 आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, एक क्रमांकाचं उत्तर असणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शरी सेक्टर. आता हे त्या प्रकारचं असलेलं आत्ताची आकडेवारी पण लक्षात ठेवा. अलॉंग विथ दॅट ह्या तुमच्या असलेल्या रोजगार, काय रोजगार क्षमता, यामध्येही फरक आपल्याला तिथे काय दिसतोय, वेगवेगळा दिसतोय. कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये असलेलं रोजगार क्षमता ही वेगळी आहे. आज आपल्याकडं भले की आपण म्हणतो की जीडीपी मध्ये तुमच्या असलेल्या तृतीय क्षेत्राचा म्हणजे आपण टर्शरी सेक्टरचा, तृतीय क्षेत्राचा म्हणजे सेवा क्षेत्राचा असलेला हा जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे, नियर टू बी 59% आहे. परंतु रोजगार क्षमतेमध्ये जर विचार करायला गेलं तर आपल्याकडे कृषी जो घटक आहे तो कृषी घटकामध्ये नियर टू बी 16% ज्याचं कॉन्ट्रीब्युशन जीडीपी मध्ये आहे, पण रोजगार क्षमतेमध्ये काय आहे, हा पहिल्या क्रमांकावर येतोय. रोजगार क्षमतेवर विचारत असेल तर कृषी क्षेत्र आहे आणि जर रोजगार क्षमतेमध्ये सर्वात कमी विचारलं तर सेवा क्षेत्र आहे, परंतु जीडीपी मध्ये सेवा क्षेत्र काय आहे, पुढे आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारताचे दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण डॅश होते. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कमिटी आणि प्रत्येक कमिटीच्या माध्यमातून विचारल्या जाणाऱ्या संकल्पना ह्या तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे आणि ते मी गृह्य धरतो की तुमचं मुखदगत असायला पाहिजे ते. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की एक्झामला कोणत्या कमिटीवर जास्त क्वेश्चन येत आहे तर तेंडुलकर कमिटी, जी की 2009 ला काय केली होती, आपण स्थापन केली होती आणि त्या पद्धतीने तेंडुलकर समितीने आपल्या वेळेस म्हणजे पहिल्यांदा तुमच्या असलेल्या शिक्षण, काय शिक्षण आणि त्या स्वरूपातलं असलेलं आरोग्य ह्या दोन घटकांचा विचार करून तुमच्या कॅलरी मूल्यांना डावलून म्हणजे तुमचे कॅलरी कॅल्क्युलेशन न करता तुम्ही ह्या गोष्टीवर खर्च किती करताय त्याच्या आधारावर तो व्यक्ती कॅपेबल आहे की नाही खर्च करण्याचा, मग अशा वेळेस दिलेल्या गोष्टीवर आधारित संबंधून त्यांनी किती खर्च केलाय याच्यानुसार जर व्यक्ती कॅपेबल नसेल तर तो गरीब आहे असं संबोधल्या जाणार आहे. मग अशा वेळेस आपल्याला त्यांनी असलेले शेकडा प्रमाण किती आहे ते विचारलेलं आहे. त्याचं साहजिकच उत्तर किती आहे, 21.9 आहे. काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 21.9 आहे. मग अशा वेळेस आपल्याला बिहार स्टेट हे काय दिसतंय, सर्वात लोएस्ट किंवा सर्वात असलेलं पॉवर्टी मध्ये असलेलं किंवा तिथल्या लोकांचं असलेलं तेवढं प्रमाण आहे आणि अशा किती आहे 21.9 म्हणून आपल्याला ग्राह्य धरल्या जातं. आता बघा त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. परत विद्यार्थी मित्रांनो रिपीटेड क्वेश्चन आहे, त्यामुळं पाठच करायला पाहिजे. न्यू कमर्स किंवा नवीन विद्यार्थ्यांना ह्या पीवायक्यूचा फार मोठा फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. का, कारण की याच्या माध्यमातून तुम्हाला अप्रोच तयार होतोय की हाऊ टू डील द एनी क्वेश्चन्स. मग तो क्वेश्चन कंबाईन मध्ये येत असेल तर तो क्वेश्चन तुमच्या राज्यसेवेमध्ये येत असेल, तुम्हाला हा क्वेश्चन डील करता येतोय म्हणजे त्या प्रकारे आपल्याला क्वेश्चनची डेप्थ ऑफ नॉलेज माहिती असणं अपेक्षित आहे आणि हा क्वेश्चन कंटिन्युअसली रिपीटेड आहे, एक तर राज्यसेवेमध्ये आणि अलॉंग विथ दॅट तुमच्या कंबाईन एक्झामिनेशन मध्ये. परत काय क्वेश्चन आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे विचारलंय काय, तात्कालीन. काय शब्द विचारलेला आहे, तात्कालीन म्हणजे ताबडतोबचे उद्दिष्ट हे होते. मग खालील उद्दिष्टे कोणते कोणते, आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्तता करणे किंवा मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे. ओके. दुसरा, एकूण प्रजनन दर हा बदलती दराच्या पातळीवर इतका कमी करणे आणि सर्व मुलांच्या किंवा बालकांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे. आता बघा आपल्याकडे जी पर्टिक्युलर तुमची नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 होती तर त्याचे 3 उद्दिष्ट होते. एक तर काय होते तातडीचे, काय तातडीचे म्हणजे लगेच आपल्याला इम्प्लिमेंट करायचे होते. एक होतं मध्यकालीन म्हणजे काही काळानंतर आणि त्याच्यानंतर काय होते
दीर्घकालीन. आता तातडीचे म्हणजे इमिजिएटली आपल्याला त्याच्यावर वर्क करणं आहे. मग तातडीच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताच्या देशातल्या किंवा विकसनशील देशाचा जर आपण गणती करत असेल तर आपल्या भारत देशामध्ये आरोग्याच्या सेवा ज्या मूलभूत असायला पाहिजे त्या मूलभूत सेवा आपल्याकडे नाहीये. मग ह्या मूलभूत सेवांची पायाभरणी करणं हा सगळ्यात मोठा प्रिडॉमिनेटली वर्किंग नेचर आहे. मग अशा वेळेस आपण जर पायाभूत सुविधा व्यवस्थितरित्या प्रस्थापित केली तर साहजिकच आहे आपल्याकडे प्राथमिक उपचार केंद्र असेल, द्वितीय उपचार केंद्र असेल, तर ह्या गोष्टीच्या माध्यमातून एक आरोग्य सेवा सुरळीतरित्या चालू शकते. म्हणून त्याचं असलेलं पहिलं काय असणार आहे, आरोग्य सेवेच्या असलेल्या पायाभूत सुविधा प्रस्थापित करणे. मध्यकालीन काय होतं तर 2010 पर्यंत 2010 पर्यंत रिप्लेसमेंट रेशो किंवा ज्याला आपण म्हणतो बदलती दराचा, म्हणजे थोडक्यात एका दाम्पत्याला 2 अपत्य असायला पाहिजे. काय, हम दो हमारे दो. एका दाम्पत्याला म्हणजे एक फॅमिली असेल तर त्याच्यामध्ये चिल्ड्रन्स किती असायला पाहिजे, 2 असायला पाहिजे. हे कधीपर्यंत अचीव्ह करायचंय, 2010 पर्यंत. आणि दीर्घकालीन जर बघायला गेलं तर 2045 पर्यंत आपल्याला असलेल्या पॉप्युलेशन मध्ये स्थिरता आणायची आहे. काय आणायची आहे, स्थिरता आणायची. मग अशा प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून हा आयोगाचा फेवरेट क्वेश्चन आहे, तिथं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता इथं बघा, पहिलं काय आहे, आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्तता करणे. मग अशा वेळेस जर तुम्हाला दिसत असेल तर इथं कुठं आहे, इथं आहे आणि इथं आहे. आता इथे ब तर बिलकुलच नाही, कारण की हे कधीच आहे, मध्यकालीन आहे. कुठं आहे, मध्यकालीन, म्हणजे 2010 पर्यंत रिप्लेसमेंट रेशो. त्यामुळे ब गेलं, क तर नाहीये. पण मग काय आहे, काय 4 क्रमांकाचं ऑप्शन आपल्याला बघता येऊ शकतं. आलं लक्षात. चलो नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत. लॉजिकचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं प्रत्येक गोष्ट पाठ असणं अपेक्षित नाही. लॉजिक लावू शकता की ज्या प्रकारे WTO ची स्थापना झाली आणि WTOच्या प्रकारच्या पहिले आपल्याकडे गॅट होतं आणि गॅटचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, WTO मध्ये झालेलं आहे. मग हे WTOचं अस्तित्व कशासाठी असणार आहे, जागतिक स्वरूपातले जेवढे पण व्यवहार किंवा व्यापार होणार आहे त्याला सेंट्रल लेवलला एक रेग्युलेटिंग ऑथॉरिटी म्हणून WTO ची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे. मग WTO चे प्रिन्सिपल बेसिक जर तेव्हा तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय दिसणार आहे, जागतिक स्वरूपातल्या व्यापारांची असलेली एका स्वरूपात एक जडणी किंवा आपण ज्याला म्हणतो की कॉन्क्रीटनेस तयार करून रेग्युलेटिंग ऑथॉरिटी तयार करणे, हे त्याचं काय आहे, मेन उद्देश आहे. मग याचे असलेले करार जे आहे त्या संदर्भामध्ये कोणत्या स्वरूपात असणार आहे, तर भेदभाव नाही, राष्ट्रीय वागणूक असेल, सर्वात अनुकूल राष्ट्र असेल किंवा वरीलपैकी एकही नाही. लॉजिक लावू शकतो की हे असू शकत नाही. मोस्ट फेवर नेशन हे पण असू शकत नाही, कारण की काय, मोस्ट फेवर नेशन MFN हा अशा प्रकारचा असलेला एक दर्जा असतो की ज्या माध्यमातून आपण प्रत्येक देशासोबत कसं वागावं, आपल्याला कोणत्याही प्रकारचे डिस्क्रिमिनेटिव्ह नेचर्स तिथं इम्प्लिमेंट करता येणार नाही. मग अशा वेळेस मोस्ट फेवर नेशनचा दर्जाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो की पर्टिक्युलर ह्या काही घटकांसाठी आहे परंतु हे पण नाहीये, त्यामुळे तिथं काय असणार आहे, पहिलं भेदभाव नाही. काय आहे, नॉन डिस्क्रिमिनेशन. सगळ्यात महत्वाचं असलेलं बेसिक प्रिन्सिपल की तुम्ही डिस्क्रिमिनेशन नाही करायला पाहिजे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्येही जी एका प्रकारची डिस्क्रिमिनेटिव्ह टेंडन्सी असते त्या टेंडन्सीला तुम्ही तिथं थारा देत नाहीये, असा त्या प्रकारचा असलेला अर्थ होतो. त्यामुळे याचं उत्तर काय आहे, 1 क्रमांकाचं पहिलं महत्वाचं. कारण की इथं विचारलेलं काय आहे, महत्वाच्या तत्वावर. कशावर विचारलेलं आहे, महत्वाच्या तत्वावर. हे तर आहेच, हे तर नाही म्हणजे आपण त्याचा डिनाय करू शकत नाही, परंतु सगळ्यात महत्वाचं काय आहे, भेदभाव नसणे. मग अशा प्रकारचं याचं एक उत्तर आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील विधाने विचारात घ्या. काय सांगितलेलं आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना काय आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली. ओके. त्याच्यानंतर समकालिकता म्हणजे एकात्मिक किंवा एकत्रित फलोत्पादन विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केला गेला. त्याच्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रम हा 2009 आणि 10 मध्ये काय केलाय, सुरू करण्यात आलेला आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन्स सिंपल होता, फक्त तुम्हाला समजणं गरजेचं होतं. आता ही राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि त्या प्रकारचं असलेलं समकालीन फलोउद्यान विकास उपक्रम जे आहे हे तुम्ही ज्यावेळेस पंचवार्षिक योजना वाचता तर त्यावेळेस प्रामुख्याने तिथं आपल्याला अभ्यास करायला भेटतोय. ज्यावेळेस आपण म्हणतो की राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या योजनेमध्ये विचारलं गेलं होतं किंवा विचारण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी करण्यात आलं होतं. काय सांगितलं होतं की आपल्याला जो कृषी क्षेत्र आहे
त्या कृषी क्षेत्राचा असलेला विकास किंवा त्या प्रकारची डेव्हलपमेंट किती पर्सेंटनी करायची होती विदिन द 5 इयर प्लॅन्स मध्ये 4% करायची होती. त्यामुळं ह्या विकास योजनेअंतर्गत आपल्याला कृषी घटकावर लक्ष केंद्रित करून त्या प्रकारे तांदूळ असेल, गहू असेल किंवा बाकीचे जे गोष्टी असेल त्यांचं प्रोडक्शन किती टनाने वाढवायचं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. सोबतच 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याकडे असलेलं जे फलोउद्यान आहे किंवा आपण ज्याला म्हणतो हॉर्टिकल्चर्स आहे, त्या हॉर्टिकल्चर्सला पण प्रमोट कसं करता येईल हे 12व्या पंचवार्षिक योजनेवर भाष्य केलेलं आहे. म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. कारण की हे डिरेक्टली 11व्या पंचवार्षिक योजना आणि 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सांगण्यात आलेल्या गोष्टी असल्यामुळं. नंतर काय आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा 2009-10 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. हे स्टेटमेंट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, चूक आहे. मग आता विचारलं काय त्यांनी, खालील कुठले विधान किंवा विधाने हे चूक आहे. मग चूक म्हटल्यावर आपलं कोणतं येतं, क. म्हणजे कोणतं ऑप्शन आहे, 3 क्रमांकाचं किंवा आपण ज्याला फक्त क म्हणतो. अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला काय दिसून येत आहे की पंचवार्षिक योजना आणि पंचवार्षिक योजनेमध्ये येणारे एखादे उपक्रम जे की राष्ट्रीय स्तरावर बऱ्यापैकी इंडियन गव्हर्नमेंटनी इम्प्लिमेंट केलेला आहे आणि त्याचा आउटकम हे कदाचित भारताला चांगल्या पद्धतीने भेटला असावा, अशावर क्वेश्चन येण्याची काय असते, दाट शक्यता असते. ह्यासाठी आपल्याकडं एका प्रकारचा ऍक्ट पण बनवला होता, म्हणजे फूड सिक्युरिटी ऍक्ट जो 2013 चा आहे. त्याच्यामध्ये मग फूड सिक्युरिटी ऍक्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, हा कायदा वेगळा आहे, उपक्रम वेगळा आहे. मग कायद्याच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी ज्या बेसिक नीड्स असतात, गहू तांदूळ असेल ते अल्प दरामध्ये म्हणजे 2 रुपये किलो किंवा 3 रुपये किलो ह्या स्वरूपात ह्या कायद्याच्या माध्यमातून देतोय. मग अशा प्रकारचं याचं काय असणार आहे, 3 स्वरूपातलं असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे, 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नात, आता शब्द काय विद्यार्थी मित्रांनो इथं नीट लक्ष द्यायचं काय की भारतातील असलेल्या निर्यात जो करतो त्याच्यातून काय भेटते आपल्याला, उत्पन्न भेटत असेल, डॅश क्षेत्राचा काय आहे, हिस्सा सर्वाधिक अधिक आहे, असं त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. आता एक लक्षात घ्या की आपल्याकडे कंटिन्युअसली या संदर्भामध्ये अभियांत्रिकी वस्तू ज्या आहे ना त्या कंटिन्युअसली प्रिडॉमिनेटली आपण एक्सपोर्ट करतोय आणि त्याच्यातून आपल्याला काय भेटतोय, जास्त भेटतोय. मग ज्यावेळेस आपण आता रिसेंटचं आपण गव्हर्नमेंटचं बघायला गेलं तर आयटी क्षेत्रामधलं ज्या प्रकारचे असलेलं आपण म्हणतो आउटसोर्सिंग जास्त चालू आहे, त्याच्या असलेली जी आपण सर्व्हिस सेक्टर आहे त्या सर्व्हिस सेक्टरमध्ये त्या प्रकारे आपण काय करतोय, बूम करत आहे. मग अशा वेळेस तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर क्षेत्रांचा आणि निर्याती उत्पन्नाचा विचारला जातं, त्यामुळे आन्सर काय असणार आहे, अभियांत्रिक वस्तू ही असणार आहे. मग अशा वेळेस त्याचं उत्तर काय आहे, 3 क्रमांकाचं आहे, अभियांत्रिक वस्तू. त्याच्यानंतर काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही. आता भारत निर्माण ह्या प्रकारची असलेली योजना भारताने लॉन्च केली होती इन द इयर ऑफ 2005. मग अशा वेळेस असलेल्या ह्या योजनेच्या माध्यमातून भारताने काय काय ठेवलं होतं, जसं की ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे आणि सोबतच आपल्याकडे असलेल्या पंचायत राज व्यवस्थेमधून ह्या दोघांचं कोलॅबोरेशन करून ग्रामीण भागातल्या ज्या बेसिक नीड्स आहे त्या बेसिक नीड्सची असलेली फुलफिलमेंट ह्या भारत निर्माण योजनेअंतर्गत आपल्याला करण्याचं उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. मग ह्या भारत निर्माण योजनेअंतर्गत किंवा कार्यक्रमांतर्गत कोणता भाग नाही असा विचारलेला आहे. मग साहजिकच आहे, आता बेसिक काही गोष्टी असेल तर काय असणार आहे, जलसिंचन असणार आहे, ग्रामीण भाग असल्यामुळं त्याच्यानंतर ग्रामीण विद्युतीकरण असणार आहे, त्याच्यानंतर काय असणार आहे, रस्ते असणार आहे. परंतु कोणतं नाही विचारल्यामुळं साहजिकच आहे काय आहे, शाळा आहे. कारण की ह्या शाळा ऑलरेडी आपल्या गव्हर्नमेंटनी बऱ्यापैकी म्हणजे आपण जसं म्हणू की राईट टू एज्युकेशन हा ज्यावेळेस फंडामेंटल राईट केला तर त्याच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी तिथं दिलेल्या आहे. म्हणजे 86व्या घटना दुरुस्तीनुसार ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता ऑलरेडी झालेली आहे. फक्त आपल्याला काय करायचं होतं, ह्या निर्माणमध्ये ज्या बेसिक फंडामेंटल ज्या पर्टिक्युलर आपण ज्याला म्हणतो पायाभूत सुविधा असेल तर ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता तिथं झाली पाहिजे. रस्ते आहे, विद्युतीकरण आहे, जलसिंचन आहे, पाणी पिण्याची व्यवस्था आहे, दूरसंचार असेल, अशा विविध प्रकारच्या 6 स्वरूपातल्या संकल्पना, किती स्वरूपातल्या, 6 स्वरूपातल्या संकल्पना ह्या भारत निर्माणच्या योजनेअंतर्गत सांगितलेल्या आहे. मग आता आपलं एक काम असणार आहे किंवा विद्यार्थी म्हणून एक काम असणार आहे की भारत निर्माण काय आहे आणि त्याची असलेली पूर्तता कशी केली गेली आहे ते एकदा बघून घेणं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, पेमेंट बँकची प्रमुख वैशिष्ट्ये डॅश डॅश ही आहे आणि त्या प्रकारचं असलेलं ऑप्शन खाली दिलेलं आहे. बघा काय आहे, प्रति व्यक्ती 1 लाख पर्यंत ठेवी स्वीकारणे, त्याच्यानंतर एटीएम व डेबिट कार्ड देण्यास परवानगी देणे, एटीएम कार्ड देण्यास परवानगी देणे आणि कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही.
आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नावातच आहे, काय आहे, पेमेंट बँक आहे. काय आहे, पेमेंट बँक आहे. नचिकेत मोर समिती, कोणती, नचिकेत मोर समिती. नचिकेत मोर समितीच्या माध्यमातून ह्या पेमेंट बँकची काय झाली होती, इस्टॅब्लिशमेंट झाली. मग ह्या पेमेंट बँकचं काम काय असणार आहे, एका प्रकारचं असलेलं पेमेंट करणे. काय करणे, पेमेंट करणे. म्हणजे ऍज अ मीडिएटर म्हणून हे वर्किंग नेचर कोणाचं असणार आहे, पेमेंट बँकचं असणार आहे. मग अशा वेळेस त्या प्रकारचं असलेलं सगळ्यात महत्वाचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, की पेमेंट बँक फक्त पेमेंट करण्यासाठी आहे. कोणत्याही प्रकारचं असलेलं खऱ्या अर्थाने बँकेच्या स्वरूपातलं मूळ काम जे म्हणजे काय असणार आहे, कर्ज द्यायचं, ते कर्ज देणार नाही. ही ऍक्टिंग ऍज अ जस्ट अ मीडिएटर, की तुम्हाला पैशाची गरज असेल तर तिथं जावे आणि त्या प्रकारचं असलेलं तिथं पैसे घेऊन किंवा तुमचं असलेलं काय जे असेल पर्टिक्युलर त्या ऍक्टिव्हिटीज करून पैसे घेणं हे त्याचं काम आहे. म्हणून कोणत्याही स्वरूपातलं कर्ज न देणे हा त्याचा मूळ गाभा आहे. त्यामुळे हे कर्ज न देणं जिथं जिथं असेल ते सगळं महत्वाचं आहे. बघा ड इथं आहे, ड इथं आहे, ड इथं आहे. मग आता आपल्याला काय दिसतं, 2 क्रमांकाचं ऑप्शन गेलं. मग अशा स्वरूपामध्ये एटीएम कार्ड देण्याची परवानगी असते, यस. क इथं आहे, क इथं आहे, म्हणजे हे पण ऑप्शन गेले. राहिले 2 ऑप्शन. मग आता इथं काय दिसतं विद्यार्थी मित्रांनो, एटीएम व डेबिट कार्ड. डेबिट कार्ड कोणाला असतं विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्याकडे असते त्या प्रकारचं आपण कर्ज किंवा त्या स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी म्हणतो. म्हणजे हे ऑप्शन गेलं. म्हणजे अ क ड, अ क ड पहिलं ऑप्शन काय असणार आहे, ह्या पेमेंट बँकचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या पेमेंट बँक कोणती आहे आणि सध्या रिसेंटली गव्हर्नमेंटने कोणत्या पेमेंट बँकला ऑथराईज केलेला आहे, हे अभ्यासाचा भाग असल्या कारणाने तुमच्या करंट अफेअर्सचा विषय हा तुम्ही इथं कंप्लीट केला पाहिजे, ही अपेक्षित आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर काय आहे, रंगराजन कमिटी 2014 नुसार सन 2011-12 साठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषेच्या दरडोई डॅश डॅश किती केली आहे, निश्चित केलेली आहे. आता परत त्याच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला कंटिन्युअसली दारिद्र्य रेषेखाली मोजण्यासाठी किंवा पर्टिक्युलर बिलो पॉवर्टी लाईनचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी कोणत्या कोणत्या समित्या होत्या आणि त्या समित्याचा असलेला संदर्भ आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. तेंडुलकर समिती आणि त्याच्यानंतर रंगराजन समिती. मग रंगराजन समितीने त्या प्रकारे सांगितलेलं आहे काय, की ग्रामीण भागासाठी किती 32 रुपये आणि शहरी भागासाठी किती आहे 47 रुपये. मग अशा स्वरूपातले असलेला एखादा व्यक्ती जो की ग्रामीण भागामध्ये राहतोय आणि तो 32 रुपये देखील कमवत नसेल आणि 32 रुपयाच्या माध्यमातून तो खर्च करू शकत नसेल तर तो दारिद्र्य रेषेखाली आहे. शहरी भागामध्ये एखादा व्यक्ती राहतोय आणि त्या स्वरूपात त्याचं असलेलं 47 रुपये ही कमवण्याची ताकद नसेल तर असा व्यक्ती काय असणार आहे, गरीब म्हणून किंवा दारिद्र्य म्हणून तिथं कन्सिडर होणार आहे. अशा वेळेस ह्या रंगराजन समितीने ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते की ह्या वेळेस असेही क्वेश्चन्स विचारल्या जाण्याची परत एकदा शक्यता आहे. आता बघा, ऑक्सफर्ड अहवाल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांच्या राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, असे क्वेश्चन माहिती असणं अपेक्षित नाहीये. असे क्वेश्चन्स हे कदाचित तुम्हाला ब्लफ करण्यासाठी असेल किंवा कदाचित तुम्हाला ते चुकवण्याच्या दृष्टीने टाकलेले असेल. फक्त आपण सावधगिरी बाळगायची की आपल्याला जर माहिती असेल की असा काही अहवाल आहे आणि पर्टिक्युलर करंट अफेअर्स मध्ये येत असेल तर ज्याच्या वेळेस तुम्हाला माहिती असेल तरच याला काय करायचंय, टिक करायचं. मग करंट अफेअर्सचा भाग होता त्यामुळं याचं उत्तर काय असणार आहे, त्या पद्धतीचं असलेलं 73 असणार आहे. मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अर्थशास्त्रामध्ये काय, अर्थशास्त्रामध्ये पर्टिक्युलर तुमची असलेली बेरोजगारी, दारिद्र्य, त्याच्यानंतर जीडीपी, जीएमपी अशा विविध असलेल्या महत्वाच्या संकल्पना, त्याच्यासोबत लोकसंख्या धोरण आणि अलॉंग विथ दॅट त्या प्रकारचं असलेलं परकीय धोरण, परकीय व्यापाराचं धोरण, त्याच्यामध्ये त्याची असलेली दिशा आणि दशा ह्या दोन्ही तिन्हीच्या गोष्टीच्या असलेल्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास करणं अपेक्षित आहे. सोबतच तुमचं असलेलं कर रचना, आता सध्या बजेटमध्ये ह्या गोष्टीवर सध्या खूप भाष्य चालू आहे. किती 7 लाखापर्यंत केलं असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही वाचलं पाहिजे. पर्टिक्युलर तुमचं असलेलं सार्वजनिक वित्त ह्या स्वरूपातले महत्वाचे टॉपिक्स तुम्ही रीड करणं अपेक्षित आहे. ह्या PYQ सिरीजचा असलेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, कारण की अप्रोच कळतो की नेमकं काय बघायचं आहे, कोणत्या गोष्टीवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू सो मच.